यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। काय सांगितलं होतं अर्थ? पूज्यपाद आचार्यांनी इष्टोपदेश नावाच्या ग्रंथाची रचना केली आहे. कशासाठी? आपल्याला कुठलाही जीव असू दे त्याला काहीतरी इष्ट असतं, मग ते काय इष्ट असतं ह्याचा निर्णय होत नाही म्हणून सगळ्याच्या मागं भरकटत राहतो. मग इष्ट काय आहे तुमच्यासाठी? आत्मजला एक दिवस क्लास इष्ट असते, एक दिवस घर इष्ट असते, हो ना? एक दिवस मोबाईल इष्ट असते, एक दिवस शास्त्र इष्ट असते. तर आपलं इष्ट काय आहे ह्याचा निर्णय करा. आपल्याला इतकं सुख मिळणार आहे ना जर हे आपल्या ज्ञानात उतरलं तर काय म्हणायचं, भविष्य सुरक्षित झालं आपलं. तुम्हाला बाहेर जाऊन कष्ट करावे लागणार आहेत ना, ते तुम्हाला हातात. म्हणलं ना, एक सेठजी होते आणि त्या सेठजींना काय झालं की ते परदेशी पैसे कमवायला चालले होते आणि ते धर्मावर खूप आस्था श्रद्धा त्यांची. त्यामुळं झालं काय की त्यांना रस्त्यात एक मुनिराज भेटले. कुठं पूर्वी असं चालत जायचे ना, तंबू वगैरे टाकून थांबायचे, असं मुक्काम करत पुढं पुढं जायचे. तर एके ठिकाणी त्यांना मुनिराज भेटले जे की रुद्धिधारी होते आणि त्यांना आहार देण्याचे भाव झाले. त्यांनी तिथं आहार दिला मुनींना. आणि काय वैशिष्ट्य त्या मुनींचं की पंचाश्चर्यवृष्टी झाली. म्हणजे काय म्हणायचं, करोडो रत्नांची वृष्टी झाली तिथं. आणि आता ते सगळे रत्न जो आहार देतो त्याचे असतात. मग ते रत्न घेऊन पुढं परदेशी जायचं, परत धंदा करायला, जॉब करायला. सगळे रत्न घेतला घरी गेले. म्हणजे म्हणायचं आहे की धर्माच्या प्रती आपलं जितकं समर्पण असणार आहे ना तेवढं आपल्याला फायदा आहे. म्हणजे कष्ट कमी आहेत म्हणा, सुख जास्त आहे म्हणा. तुम्हाला सुख पाहिजे ना, इष्ट आहे ना, मग तुम्ही दुःखाच्या मागं पळताय म्हणून तुम्हाला सुख मिळत नाही. तिकडचे दोन्ही फॅन बंद करा, आवाज खूप आहे. उठे तू, उठ आत्मज, बस आहे. तिन्ही कर, तिकडचे नको आहेत. काय सांगितले? म्हणून इष्ट काय आहे त्याचा निर्णय करण्यासाठी म्हणून आपल्याला या ग्रंथाची रचना करून दिली आहे. काय अर्थ सांगितला होता? ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं आहे, केला असताना काय काय अभाव झाला. जेव्हा स्वयं स्वभावाला प्राप्त केलं तेव्हा संपूर्ण कर्मांचा अभाव झाला. पारस तुझ्यासाठी सांगते, स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना कर्म, आता इथे हे कर्म काढा आणि सगळं लिहा तुम्हाला काय पाहिजे ते. काय? दुःखाचा अभाव होतो, कष्टाचा अभाव होतो, सगळ्या प्रतिकूलतेचा अभाव होतो. जेव्हा स्वभावाला प्राप्त करतो तेव्हा संपूर्ण काय काय लिहायचं, संपूर्ण कर्मांचा, दुःखाचा, प्रतिकूलतेचा, विरोधाचा, संकटांचा, सगळ्याचा अभाव कशाने होणार? स्वभावाच्या प्राप्तीने, स्वभावाच्या लक्षाने. म्हणून सांगितलं की स्वभावाला जाणं. तर काय हो स्वभावात शक्ती अशी? का कर्म नष्ट होतात? काय असं विचारायचं असतं तुम्ही मला. आता तुम्ही नाही विचारला म्हणलं मी विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचं. असं काय जादू आहे स्वभावामध्ये की सगळे कर्म नष्ट होतात, सगळं दुःख नष्ट होतं, असं का? काय भैया? मी पण वाचते ते. हां, नाही नाही, तेच की या सगळ्याचा अभाव का होतो, असं काय आहे स्वभावामध्ये? काय विशेषता? अनंत बल आहे म्हणजे कर्मांशी फाईट करायची आहे का आपल्याला बलाच्या द्वारे? कसं? संसारामध्ये रुची राहत नाही. बर, काय हो स्वभावाची अशी काय महिमा? स्वभाव ज्ञाता दृष्ट आहे. स्वभाव ज्ञाता दृष्ट आहे. निर्जरा होते. बर,
म्हणजे सांगायचंय जे पण द्रव्य स्वभाव रूपाने परिणमन करतं तर ते शुद्ध अवस्थेला प्राप्त होतं आणि कर्म आहे तोपर्यंत अशुद्धी आहे. जे काही पराचा संयोग आहे तोपर्यंत अशुद्धी आहे. मग जेव्हा स्वभावाला जाणतो त्या समयाला ताई कुठं आहे लिह काय सांगितलं हो लिहा असं मी सांगायचं आहे तुम्हाला लिहा म्हणून. लय भारी तुमचं काम. काय सांगितले हे घे तुला भैया आणली मी भैया हे तर दिती बाई घे पारस. नाही 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 तसलं चालायचं नाही. काय काय म्हणले हां म्हणजे जेव्हा स्वभाव आहे तो शुद्ध आहे आणि हां जोरात बोल काय मला ते त्याच्यामुळे काही ऐकू पण येईना. एक इकडचं मागचं पण बंद कर पाहिजे फार आवाज आहे त्याला. हां तर स्वभाव हा शुद्ध आहे. जेव्हा त्याला जाणतो त्यावेळी शुद्ध अवस्था प्रगट झाली पर्यायामध्ये. म्हणून सांगायचंय की त्या अवस्थेमध्ये विभाव परद्रव्य हे सगळे जे काही दोष आहेत ते काहीच राहणार नाहीत. म्हणून अशी शक्ती आहे स्वभावामध्ये. मला सांगा किती द्रव्य स्वभावरूप परिणमन करतात किती द्रव्य विभावरूप परिणमन करतात काय माहित आहे किती स्वभावरूप परिणमन धर्मद्रव्य अधर्मद्रव्य कालद्रव्य आकाशद्रव्य आणि जीव आणि पुद्गल करत नाहीत. विभावरूप पण करतात. हां हे सांगायचं स्वभावरूप परिणमन कोण कोण करू शकतं तर 6 द्रव्य करू शकतात. काय सांगितले मी पूर्वा 6 द्रव्य आहेत ना कुठले कुठले आत्मज 6 द्रव्य दागिने कपडे पैसे काय काय 6 द्रव्य कुठले बरोबर. जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश काल. तर ह्याच्यामध्ये किती द्रव्य स्वभावरूप परिणमन करतात आणि किती द्रव्य विभावरूप. जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश आणि काल. किती द्रव्य स्वभाव रूपाने आणि किती द्रव्य विभाव रूपाने परिणमन करतात सुने भैया माहित आहे. आस्था 6 द्रव्य माहित आहेत ना. मग त्याच्यामध्ये आपण जीव द्रव्य आहे तर जीव आणि पुद्गल सोडा हे 4 द्रव्य नियमाने स्वभावरूपच परिणमन करतात. म्हणजे काय असतं स्वभावरूप परिणमन म्हणजे शुद्धच असतात त्यांच्यामध्ये कधी अशुद्धी नसते. आणि जे जीव आणि पुद्गल आहेत ह्याच्यामध्ये विभाव सुद्धा होतो. जसं की जीवाची विभाव अवस्था कुठली संसारी दशा जे पण आहे ते आपण अल्पज्ञ दशा ही सगळी विभाव अवस्था आहे. म्हणजे काय जेव्हा जीव आणि कर्म यांचा संयोग होतो त्यावेळेस ती किंवा जीव पराकडे लक्ष देतो त्यावेळेस ती विभाव परिणमन असतं त्याचं. आणि जेव्हा पुद्गलाचं स्वभाव परिणमन म्हणजे काय परमाणूचं जे पण परिणमन असेल ते स्वभाव परिणमन म्हणायचं. आणि स्कंदरूप अवस्था करतो पुद्गल म्हणजेच विभाव परिणमन झालं. स्कंद म्हणजे काय असतं स्कंद म्हणजे 2 परमाणूंचा बंच झाला त्याला म्हणायचं स्कंद. 2 किंवा अनेक परमाणूंचा जेव्हा मिळून एक होतो ना त्यावेळेस त्याला म्हणायचं का हो बसा की. तर त्या सगळ्याचं मिळून एक जेव्हा अवस्था होते त्यावेळेस त्याला म्हणायचं स्कंद. काय म्हणले काय कळलं. परमाणू आहे तो शुद्ध असतो एकटा असतो आणि जेव्हा अनेक परमाणूंच्या बरोबर तो मिसळला गेला बांधला गेला त्याला म्हणायचं विभाव परिणमन. मग परमाणू हे स्वभाव परिणमन आहे आणि स्कंद हे विभाव परिणमन आहे. म्हणून काय सांगायला लागले की जीव आणि पुद्गलच संसारात आहेत त्यांना संसार आहे. काय झालं बंच जेव्हा होतो बांधले जातात एकमेकांशी तेव्हा त्यांचा स्कंद होतो. आणि तो स्कंद म्हणजे विभाव अवस्था आहे. म्हणून जीव आणि पुद्गलालाच संसार आहे. ह्या सगळ्यांना संसार आहे म्हटलं जात नाही. हे संसारात आहेत का बाहेर आहेत. बाकीची 4 द्रव्य संसारात आहेत का बाहेर आहेत
संसार नाहीच आहे ना त्यांच्यामध्ये. हे संसार ह्याला म्हणला जातो, जीव आणि पुद्गलाला. म्हणून तर जेव्हा जीव मुक्त होतो त्यावेळेस कोणाला मुक्ती होते? जीवाला की पुद्गलाला? जीवाला मुक्ती होते. पुद्गलाला काय होतं? पुद्गलाला पुद्गल सुद्धा जे तुमच्या बरोबर बांधले गेले होते ना ते मुक्त झाले, म्हणजे आपल्या आपल्या फॉर्ममध्ये गेले ते परत. म्हणजे तुमच्याशी बद्ध होते ना, तर जेव्हा 8 कर्मांचा अभाव झाला 14व्या गुणस्थानाच्या शेवटी, त्यावेळी सिद्ध अवस्था प्रगट होताना सगळ्या कर्मांचा युगपत अभाव होतो. म्हणजे जीव कसा झाला? शुद्ध झाला असं तुम्ही म्हणता. म्हणून सांगितलं जीव आणि पुद्गल हे शुद्ध अवस्थेत पण असतात, अशुद्ध अवस्थेमध्ये पण असतात. काय कळलं? शुद्ध अवस्थेत कोण? आई आणि पप्पा. तर हे जीव आणि पुद्गल दोघांचं रूप सांगितलं. विभाव रूप पण असतं आणि स्वभाव रूप पण असतं. जर स्वभाव रूप असेल तर शुद्ध आहे, तोच आनंदाचा विषय आहे, ते सुख आहे. आणि जेव्हा दुसऱ्याशी मिसळायला जातो तर नियमाने तिथं दुःखाला प्राप्त होतो. तर कशासाठी सांगत होते? ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केला आहे, केला असताना संपूर्ण कर्मांचा, विभावांचा, संसाराचा अभाव होतो, ह्याच्यासाठी सांगितलं. म्हणजे इथं फक्त कर्म सांगितलंय ना. कृत्स्न, हां, त्याला काय आपण लावणार नाही. असेल असं काय, त्याला बघावं लागेल काय म्हणायचं. विभक्ती लागत नाही त्याला. असं इकडं बसा की. काय सांगितलं? कर्माच्या ठिकाणी सगळं लावा, जे काय संपवायचं आहे ना तुम्हाला. काय काय संपवायचं आहे? काय काय संपवायचं आहे? खरं खरं सांगा, उगीच काय तर नको. काय काय संपवायचं आहे भैया? हां, 10वी संपवायची, 12वी संपवायची, सगळा अभ्यास संपवायचा आहे, परीक्षा संपवायची. काय काय संपवायचं असता? हां, का सगळ्यांची मम्मीची पप्पाची कटकट संपवायची? पूर्वा, पळून जायचं, इथनं बाहेर जायचं, कुठं तर शिकायला जायचं, फिरायला जायचं, सगळं हे बंधन संपवायचं असं वाटतंय ना. तर जे काही संपवायचं ना सगळं संपणार आहे. कारण मुनी असतात ना, त्यांना सगळं संपलं त्यांचं. तुम्हाला जे जे संपवायचं आहे ना सगळं संपलं आहे. तुम्हाला जे बंधन संपवायचं आहे, दुसऱ्याचं डॉमिनन्स संपवायचं आहे, अजून काय जे काही मनासारखं वागायचं आहे ना सगळं वागायला मिळतं. फक्त काय करावं? काय करायचं असतं? फक्त दीक्षा घ्यायची, दुसरं काय करायचं नाही. बघ की कोण हात धरतंय का, तुझं पाय धरतंय, काय करत नाही, कोण अडवत नाही आपल्याला. म्हणून स्वभाव रूपाने परिणमन करा तर मुक्ती सहज मिळणार. तर ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं बरं का, मी 10 वेळा सांगते अर्थ. पारस, ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्माचा अभाव होतो. कृत्स्न म्हणजे पेनचा आवाज करायचा नाही. संपूर्ण कृत्स्न म्हणजे संपूर्ण कर्मांचा अभाव होतो किंवा झाला आहे ज्यांच्या. पुढं तस्मै म्हणजे त्या सम्यक ज्ञान रूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. काय कळलं? कोण आहे? समजलंय काय सांगायचं होतं मला ह्याच्यामध्ये? हां, तर एकांचा काल प्रश्न होता ना, यस्य ही षष्ठी विभक्ती आहे. षष्टीचा अर्थ काय असतो? ज्याचा, ज्याची. काय असतं षष्ठी विभक्तीचा अर्थ? चाचीचे, माहित आहे ना. तर ते चा लागतो अर्थ, ज्याचा, ज्याची असं लागतो अर्थ. मग इथं कसं काय लावलं त्यांनी? यस्मै तस्मै म्हणताना इथं यस्मै लावलं असतं तर चतुर्थी बरोबर लागली असती. तस्मै ही चतुर्थी आहे आणि यस्य ही षष्ठी आहे. तर त्यांनी विचारलं की षष्ठी का वापरली इथं? तर संस्कृतमध्ये विभक्ती विपरिणाम होत असतो. म्हणजे जी पण विभक्ती वापरली गेली त्याचं जसा पाहिजे तसा अर्थ लावू शकतो. त्यामुळे त्याचा प्रथमा रूपाने पण अर्थ लागतो, कधी चतुर्थी रूपाने पण अर्थ लागतो. म्हणून ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना त्यांच्या संपूर्ण कर्माचा अभाव झाला, त्या
सम्यक ज्ञान रूप, म्हणजे अल्पज्ञान म्हणलं नाही, विपरीत ज्ञान म्हणलं नाही, संशय ज्ञान म्हणलं नाही, तर सम्यक ज्ञान रूप अशा परमात्म्याला माझा नमस्कार असो. म्हणा एकदा. जोरात म्हणा. सांगा अर्थ. समजला अर्थ? हो का नाही? पूर्वा सांग. ज्यांनी स्वयंस्वभावाला प्राप्त केले असताना संपूर्ण कर्मांचा अभाव होतो झाला अशा सम्यक्ज्ञान रूप त्या तस्मै म्हणजे त्या सम्यक्ज्ञान रूप परमात्म्याला माझा नमस्कार. बरोबर. सांग पूजा. खाली कशाला बघायचं, तर वर बघायचं सगळ्या शब्दात. स्वयं झाला आहे परमात्म्याला. बरोबर. परमात्मा म्हणताना आता जर तुम्ही समोर सिद्ध भगवान घेत असाल तर त्या परमात्म्याला, आणि आपला स्वभाव असा आहे की ही सगळी विशेषणं स्वभावामध्ये आहेत ऑलरेडी, म्हणून तर मग ते प्रगट होतात. जेव्हा कर्मांचा अभाव होतो त्यावेळी सिद्ध दशा प्रगट होती म्हणतो ना, तर आहे ते प्रगट होतं का बाहेरून नवीन येतं? मग आहे ते प्रगट झालं म्हणजेच माझ्यामध्ये सुद्धा हे सगळे विशेषणं आहेत. मग या स्वतःच्या आत्म्याला पण मी नमस्कार करतो म्हणजे जाणतो. तर छान घेतलं इथं त्यांनी एक उदाहरण की बाहेरून आलं नाही आहे काय, जे काय तुम्ही परमात्मा कुठून येतो? असं काय आकाशातून पडतो का परमात्मा? मग कुठून येतो परमात्मा? आहे ना, आता तुमच्यामध्ये आहे तर ते व्यक्त होणार आहे, नसलेलं थोडी येणार आहे. म्हणून तुम्हाला वाटते की शाळेत शिकताना समजा आपल्याला हे समजत नाही, येत नाही, आणि नंतर हळूहळू यायला लागलं. मग ते पहिलं नव्हतं का? होतं. मग त्याचं आवरण दूर होत गेलं, विशुद्धी वाढत गेली की समजत जातं. म्हणून सांगितलं जरासं कन्सिस्टन्सी ठेवावी लागती, हे पण तुम्हाला कळत जाणार. आपल्याला वाटते की शास्त्र म्हणजे काय असते पारस, किती अवघड, काहीतरी बर्डन आहे, काहीतरी ओझं आहे, समजणार नाही आपल्याला. म्हणून नियम दिलाय तुम्हाला, भाव पाहूड पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचा. माहिती आहे का तुम्हाला? असं सगळ्यांना नियम आहे म्हणे, वाचत जावा. तर इथं त्यांनी एक दृष्टांत घेतलाय त्याच्यावर. स्वभाव कसा असतो ह्याच्यासाठी. स्वभाव कहीं से लाकर नहीं पाना है, वह तो टंकोत्कीर्णवत निश्चल है. जैसे पाषाण की प्रतिमा, पहले एक मोटा पाषाण ही था. काय म्हणलं पूजा? जेव्हा आपण बाहुबली भगवंतांची मूर्ती घडवली ना तिथं श्रवणबेळगोळमध्ये, तर ती प्रतिमा कुठून बनवली, कुठून आणून ठेवली? शोधली. पाषाणातूनच तयार झाली. म्हणजे तो पहाड होता ना, त्या पहाडात होती प्रतिमा. नवीन आली का दुसरी? म्हणजे पहाडात होती. त्याचे जेव्हा बाहेरचे पार्ट्स काढले गेले उलट त्यावेळेस ती व्यक्त झाली. मग तेच सांगता तिथं, छान घेतलं. जैसे पाषाण की प्रतिमा, पहले एक मोटा पाषाण ही था. किसी धर्मात्मा को कारीगर से उस पाषाण में से प्रतिमा निकलवानी है. कारीगर बड़ी गौर से उस पाषाण को देखता है. त्याच्यात नहीं है भैया. और सब समझकर कह देता है कि हाँ इसमें ऐसी प्रतिमा निकल आएगी. दृष्टी असती ना. आता दगड आहे ते, त्या दगडामध्ये हे होऊ शकतं का नाही होऊ शकत हे त्याला कळतं. जसं बायकांना कणिक बांधली तर ह्याच्यात किती रोटल्या होणार हे दिसतंय, अजून रोटली व्हायची आहे, किती जण जीव शकतात हे त्यातनं दिसतंय तुम्हाला, त्याचं ज्ञान होतंय. तसं सांगितलं त्या कारिगराला नुसतं दगड बघितलं तरी सुद्धा ह्याच्यात केवढी, कशी, किती वेळात सगळं समजतंय, प्रतिमा कशी बनणार, घडणार. मग नसलेल्या गोष्टीला पाहिलं की नाही त्यांनी. मग तसं तुमच्यामध्ये म्हणजे आत्ता व्यक्त नसलेली गोष्ट पाहिली ती आहे त्याच्यात. मग तसं म्हटलं आत्ता आपल्यामध्ये काय आहे? परमात्मा
आहे, म्हणजे तुमचा आत्मासुद्धा परमात्म स्वरूप आहे, त्याला पाहिलं असताना त्याची अभिव्यक्ती पर्यायामध्ये होणारच. कारीगर ने पाषाण को देख कर ज्ञान बल से उस पाषाण में प्रतिबिंब का दर्शन कर लिया. उसने आँखों से नहीं उस प्रतिमा के दर्शन कर लिया किंतु ज्ञान से. डोळ्याने दिसत नाही आहे तिथं, ती प्रतिमा नाही आहे त्याच्यामध्ये, मग कशी काय दिसली? सगळा हा ज्ञानाचा विषय असतो. जसं तुम्हाला तुमच्या मुलामध्ये काय दिसतंय? माझा मुलगा मोठा बिझनेसमॅन होणार. काय दिसतंय हो सुनेबया? कोण कोण दिसलं मुलामध्ये? सगळे दिसायला लागलेत. काय पोरगे काय बोलणार हो? आत्मज म्हणजे ब्रह्मचारी. ब्रह्मचारी का ब्रह्मचारी? चांगली गोष्ट आहे, दृष्टी चांगली आहे तुमची. तर ज्ञानाने दिसतं जे काही दिसतं ते, बाहेरून ते रूप असायला पाहिजे असं नाही आहे, तर ते व्यक्त ज्ञानातून दिसतं. अब उस प्रतिमा को अनुरागवश प्रकट करने के लिए कारीगर क्या करेगा? प्रतिमा न बनावेगा. प्रतिमा तो उस पाषाण के जिन अवयवों में से प्रगट होगी उन्हीं अवयवों में वह भी है, अब भी है. म्हणजे काय कळालं सांगा? की जेवढं मोठा पाषाण आहे आणि त्याच्यामध्ये छोटी प्रतिमा काढायची आहे तुम्हाला समजा, तर बाकीचं सगळं अननेसेसरी पार्ट आहे ते पाहतच नाही आहे तो. त्यामध्ये त्याला दिसत नाही आहे. प्रतिमा कुठं दिसली? तेवढ्याच पार्टमध्ये जिथून त्याला बनवायची आहे. उन प्रतिमा के अवयवों का आवरण करने वाले जो पाषाण खंड है उनको यह कारीगर अलग करता है. जिन पत्थरों के टुकड़ों के कारण वह प्रतिमा किसी को नज़र नहीं आ रही है, उन टुकड़ों को यह कारीगर अलग करता है. कारीगर को सब विदित है. काय कळलं? म्हणजे जे काय अननेसेसरी पार्ट आहे ते सगळा काढला, त्यानंतर तुम्हाला प्रतिमा दिसू लागली, पण ते असताना सुद्धा ज्याला प्रतिमा दिसली तो ज्ञानी, बाकी सगळे अज्ञानी. असं तसं सांगायचं आहे. इथं आपल्याला आत्ता जे रूप आहे त्या रूपामध्ये परमात्मा दिसला तर तो कोण? म्हणा की तो मीच. जर आहे त्या रूपात दिसलो तर, आणि जर असताना पण दिसत नाही तर कोणाकडे बघतोय मग? ते भगवान श्रेष्ठ, ते मुनी श्रेष्ठ, ते ज्ञानी श्रेष्ठ, मी नाही. म्हणजे तुम्ही काय केलं? स्वतःला ओळखलं नाही आहे. म्हणून सांगतायत जे आहे त्याला बघा, जे नाही त्याला बघू नका. मी अजून सिद्ध नाही आहे, अरिहंत नाही आहे. बरं जाऊ देत. मला सांगा, अरिहंतांना अरिहंत कोण केलं? सिद्धांना सिद्ध कोण केलं? निशेबया नीट सांगा, काय सांगितला? मुनींना मुनी कोण केलं? संसारीला संसारी कोण केलं? तुम्हाला पत्नी कोण केलं? पती कोण केलं तुम्हाला? तुम्हाला मुलगा कोण केलं? स्वयं. सांगितलं होतं ना काल शब्द. स्वतःचे परिणाम. तुम्ही स्वतः तुम्हाला बनवलंय, बनवताय किंवा बनवणार, जे पण असेल ते. म्हणजे बाहेरून कोणी कोणाला काही करू शकत नाही, बनवू शकत नाही. म्हणजे कोणीतरी येऊन आशीर्वाद देणार, तुम्हाला देव बनवणार, असं कधी होणार नाही. मग तुम्ही देव कसे बनणार? सनीबया, देव कसं बनायचं? दुकानात बसून देव बनतो काय? देव कसं बनायचं असता? अभ्यास करून, शाळेला जाऊन. पूर्वा, म्हणजे देव बनायचं तर त्या देवाकडे बघावं लागणार. तो देव कुठं आहे हो? बाहेर नाही आहे, माझ्यामध्ये आहे. मग त्याला पहा. तर सांगितलं त्या कारीगरसारखी तुम्हाला सुद्धा दृष्टी प्राप्त होणार. यह कारीगर उन खंडों को पहले साधारण सावधानी के साथ अलग करता है. मोठे मोठे पार्ट्स आहेत ते कट करायला काय सावधानी लागत नाही ॲक्च्युली. म्हणजे ते पटपट कट करेल तो. त्याच्या पुढं सावधानी तो उसके अंदर में बहुत बड़ी है किंतु वहाँ इतनी आवश्यक नहीं समझी, सो बड़ी हथौड़ी से उन खंड को जुदा करता है. समजते ना? दिसते ना काय प्रतिमा चालू आहे ती? मोठे मोठे पाषाण खंड आहेत ते पटापटा काढू शकतो तो. मग जेव्हा आतलं पार्ट सुरू झालं, जसं की डोळ्याची रचना, कानाची रचना, जे काय त्याला द्यायची आहे ना फिगर, तर ते करत असताना, ते शेप देताना मग
हळूहळू हातातलं काम करताना जास्त मेहनत करावी लागते, जास्त लक्ष द्यावं लागतं। मोटे मोटे खंड जुदे होने पर अब उसकी अपेक्षा विशेष सावधानी बरतता है। उससे कुछ पतली छेनी और कुछ हल्की हथौड़ी लेकर कुछ सावधानी के साथ उन पाषाण खंडों को निकालता है। तीसरी बार में थोडासा हात आलाय, आता फक्त शेप घेतलाय, आता त्यातून पुरं त्याला फायनल टच द्यायचं आहे। समजा कसं करणार विशाल भैया? काय लय काम झालंय तुमचं आज। तर जेव्हा ती प्रतिमा आता कोरीव बनवायची आहे त्यावेळेस तिसरं हात चालू आहे त्याचं, असं म्हणा। तीसरी बार में अत्यंत अधिक सावधानी से और बड़े सूक्ष्म यत्न से बहुत महीन छेनी को लेकर और बहुत छोटे हथौड़े को लेकर अब उन सूक्ष्म खंडों को भी अलग करता है। अलग हो जाते हैं ये सब आवारक पाषाण खंड, तो वे अवयव प्रकट हो जाते हैं जिन अवयवों में मूर्ति का दर्शन हुआ है। जी काय त्यांनी पाहिलेली मूर्ती आहे ना, ती सगळी तशी मग तुम्हाला नंतर दिसू लागती। कारीगर ने मूर्ति बनाने के लिए कुछ नई चीज नहीं लाई। काय आणून जोडल्यावर प्रतिमा तयार झाली हो? जिन धर्मातली तर जिनेंद्र भगवंतांची प्रतिमा तर जोडून बनवलेली नसते। कुठलीही प्रतिमा असू दे, जोडलेले प्रतिमा पूज्य नसते। काय जसं की बाहेर दाखवतात ते प्रतिमा हात जोडलेले, नंतर काय म्हणायचं मुख जोडलेलं असतं, म्हणजे ती पहिला प्रतिमा तशी होती ना, मूळ अखंड असती ती प्रतिमाच पूजनीय असते। मग त्यांनी ते मंत्रोच्चारण करून वगैरे मग वज्रलेप सांगितलं की जेव्हा त्याला काय खंड झाला, अपवाद असेल ना, तर ते वज्रलेप करतात की जसं काय अंगुली तुटली असेल, कुठले अवयव छेदले गेले असतील, तर ते वज्रलेप करून मंत्रोच्चारण करून वगैरे त्याला पूज्यता आली। पण असं मूळ जेव्हा तुम्ही नवीन प्रतिमा करणार तर वेगळे वेगळे अवयव आणून जोडून असं केली जात नाही। म्हणून तर आत्ता दाखवलं ना ते कुठं कुठं मोठी प्रतिमा बसवली, कुठं आत्ता बरं जस्ट थोड्या दिवसाखाली झाली नाही, नांदीला पण झाली हो, पण नाही मी एक बघितलं त्यांनी कुठं दाखवली होती। म्हणजे खूप मोठी विशाल प्रतिमा आहे, त्याला आणायचं, त्याला ठेवायचं, किती मोठे कष्ट आहेत। मग पार्ट्स आणून ठेवले असं तर काय सोपं नव्हतं का त्यांच्यासाठी? पण ती खंडित प्रतिमा पूज्य नसते। म्हणून सांगितलं की जिथं कुठं पण बनवली ती हडपसरला ती पण आहे, ते पण नाही। उभी प्रतिमा अशी बाहेर ठेवली आहे, जसं तुमचं मानसस्तंभ हे कीर्तिस्तंभ आहे ना, इथं असे मोठे मोठे पायऱ्या करून वर ती उभी प्रतिमा ठेवली होती। उभी नाही आहे तिथं, बरं आहे कुठंतरी, बघून घ्या। तर मला म्हणायचंय की अशी, आणि मध्ये पण एकदा सांगितलं कुठंतरी ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्या मोठ्या गाड्यांमध्ये ती प्रतिमा जी बसून नेली चालली होती, तर त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि फक्त पडली खाली तरी सुद्धा सगळे अवयव तुटले त्याचे। म्हणजे तुमच्या कारणांसाठी एक्सक्यूज नाही, तुम्हाला किती अवघड होतंय म्हणून वगैरे करा ना, मग जिथं पाषाण आहे तिथं करा तयार। जसं श्रवणबेळगोळच्या बाहुबली भगवंतांना जिथं आहे तिथंच बनवलं ना। खूप मोठी प्रतिमा तुम्हाला करायची तर असे मोठमोठे उंच उंच प्रतिमा सगळे MP मध्ये दिसले बघायला आम्हाला। सुनेबाई आठवत आहे का? हां तिथंच बघितले मग मी। हां काय म्हटली? तर म्हणून सांगितलं की जेव्हा ते नेणार आणणार त्याच्यामध्ये खूप परेशानी आहे ॲक्च्युली, पण म्हणून छोट्या प्रतिमा ठेवा चालते। इवन तुम्हाला त्याचं प्रक्षाल करायला, ते स्वच्छ करायला सगळं चान्स आहे, पण मोठ्या मोठ्या प्रतिमांना बाहुबली भगवंतांना किती करू शकता हो? कुंभोज बाहुबलीमध्ये, श्रवणबेळगोळ बाहुबलीमध्ये म्हणजे किती तिथं, ठीक आहे जे तो प्रश्न आहे। म्हणजे मला सांगायचं काय एवढं तर एवढंच की जी आहे ती प्रतिमा ठेवलेली मायाशी बोलताय का? हॅलो कोण आहे? मायाशी बोलताय का तुम्ही?
तर कशासाठी सांगितलं हे सगळं? प्रतिमेचं उदाहरण का दिलं? बाहेरून आणून काय जोडून प्रतिमा तयार केली नाही, जे आहे त्याच्यातूनच तयार झाली. निश्चय भैया, सनी भैया, प्रतिमा तयार करताय काय केली? जेव्हा तिथं आहे ती घडली आहे. मग तसं म्हणलं की आपला स्वभाव सुद्धा कसा आहे? स्वयंबना बनलेला आहे. फक्त तुम्ही काय केलंय हो, त्याच्यावर आवरण आणून त्याचे रूप बदललंय सगळं, म्हणून तुम्हाला आज दिसत नाही. आज तुम्ही मनुष्य माहिती आहे तुम्हाला, म्हणजे काय केलंय तुम्ही? त्याला लेप लावलाय बाहेरून. जसं त्या दगडावर वेगवेगळे आवरण होते ते दूर केल्यावर ती प्रतिमा दिसली आहे, तसं तुम्ही मनुष्य आहे म्हणताय, नारकी आहे म्हणताय, तिर्यंचे आहे. हे सगळं काय आहे? त्या परमात्म्यावर लावलेले सगळे हे आवरण आहेत. मग जेव्हा आपण परिणाम करतोय त्यावेळेस त्या कर्मांच्या द्वारे लेपले जातोय, आणि म्हणून अशा अनेक गतींमध्ये, अशा अनेक अवस्थांमध्ये फिरतो. म्हणून म्हणलं जेव्हा स्वयं स्वभावाला जाणतो त्यावेळेस या सगळ्या आवरणांचा सुद्धा नाश होतो. म्हणून काय करायला पाहिजे? जर आपल्याला निरावरण स्वभाव पाहिजे असेल तर आता आहे त्या स्वभावाला जाणा. म्हणजे कधीही स्वभावाला ते आवरण स्पर्श करत नाही, पण आपण काय मानतोय? मी कोण? मी अल्पज्ञ, मी संसारी, मी दुःखी. हे सगळं आपण मान्यतेतून पकडलंय म्हणून तुमचं दुःख संपत नाही आहे. नाहीतर आहे तुम्ही आत्ता सुद्धा सिद्धांत समान. वाटतंय का? सोडा बघू सगळं. कुठं सुटतंय लगेच? आहे म्हणलं तरी सुटत नाही. बरं, तुम्हाला मी चिंतन करायला सांगितलं तरी मूर्तीला परत लघु प्रतिष्ठापन काय 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 वज्रलेप केलं तरी परत त्याला आणि हे लघु प्रतिष्ठा असं करायला सांगितलं की मग मंत्रोच्चारण करूनच मग त्याला पूज्यता येते, अन्यथा ती तशी पूज्य नसते. म्हणून वज्रलेप एकतर एक्सेप्शन आहे एवढंच. मुद्दाम प्रतिमा वेगळी बनवून तोडून असं जोडून अशी कधी ती बनवली जात नाही प्रतिमा. काय सांगितलं होतं सुनय भैया? बोला. स्वयं म्हणजे काय? स्वयंवर चिंतन करायला सांगितलं होतं ना. बोल ऋषभ. पहिल्या बेंचवर बसणारच नाही उद्यापासून. सांगा निकी. स्वयं जे काय मी करतो ते सगळं स्वयंकृत आहे, ह्याच्यासाठी सांगितलं होतं चिंतन करायला. पूर्वा बोला. नाही काय तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, असलं काय चालायचं नाही आपल्याकडं. घरचा अभ्यास आहे ते. मी काय केलं? बरं जाऊ दे, तुमचा एक्सपिरियन्स सांगा. मी काय केलं त्याचं फळ मला असं मिळालं. सांगतोय का निश्चय वेळा? चिंतन करून आलाय. असं ते परवा एक व्हिडिओ आलं होतं, त्याच्यामध्ये दाखवलेलं छोटे मुलं, तुम्ही काय म्हणता, चाइल्ड लेबर, ते असं अनेक प्रकारचे कामं त्यांना करावे लागतात, करवतात. नाहीतर परिस्थिती करवते त्यांना असं. तर ते सगळं पाहिल्यावर लोक सिंपती, असं करावं लागतंय, किती लहान वयामध्ये इतकं कष्ट करावं लागतंय, उचलायला येत नाही ते ओझं उचलावं लागतंय, ते घालचे घाव घालून ते तोडत होते वगैरे, असं सगळं दाखवलं. मग त्यांना पाहिल्यावर लोक काय म्हणतायत, बिचारी ती पोरं, त्यांना हे सगळं करावं लागतंय. मग त्यावेळेस मला तिथं असं चिंतन झालं, कोणी करायला लावलं हो त्यांना? मग त्याला त्यांनी एक गाणं लावलं होतं त्याला बाजूला. हो काय तुमच्या पिक्चरचं गाणं होतं तुमच्या वेळेस. किसका रस्ता देखे, पुढं काय विशाल व्या गाणं तर म्हणा जाऊ दे, बाकीचं मी म्हणते. हे पुढच्या पिढीला माहीत नसेल, ते तुमच्या पिढीचं गाणं आहे. मिळू का म्हणा. किसका रस्ता देखे ए दिल सौदाई, म्हणजे काय? पागल, पागल शब्द आहे तो. सौदाई म्हणजे कोणाचा रस्ता बघतोयस तू? कोण येऊन तुला सुखी बनवणार आहे? कोण येऊन तुला त्या कष्टातून सोडवणार आहे? कोणाची वाट बघू नकोस. तू केलेले कर्म आहे तर तुला हे भोगावं लागणार. म्हणून तू कोणी दिलंय म्हणून त्याला दोषी बनवू नको, किंवा कोणी मला याच्यातून सोडवणार आहे म्हणून कोणाची वाट बघू नकोस. तू कसा आहे? स्वयंकृत, स्वयं किए जो कर्म शुभाशुभ फल निश्चय ही वे देते, करे आप फल देय अन्य तो स्वयं किए निष्फल होते. म्हणून कोणी तुम्हाला दुःखी करणारं नाही, दुःख देणारं नाही. स्वतः तुम्ही दुःखी केलंय आणि दुःख भोगताय. म्हणून सांगितलं सुखी बनायचं तर
इष्ट उपदेश काय आहे तो ग्रहण करा. म्हणा एकदा, शुद्ध म्हणा, स्वच्छ म्हणा, जोरात म्हणा. सनी भैया काय अर्थ सांगितला, कळलं का तुला? तुम्हाला ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला, कोणाचा? पर्यायामध्ये सिद्ध जे झाले त्यांच्या सांगतायत. तर त्या सम्यक ज्ञान रूप असणाऱ्या परमात्म्याला माझा नमस्कार असो. मग व्यवहाराने त्यांना नमस्कार केला, निश्चयाने स्वतःला. मग स्वयं आपण करतो कर्म तर त्याचं फळ स्वतःला भोगावं लागतं. त्यासाठी काय दृष्टांत सांगितला की एक मुलगी आहे आणि घरामध्ये परिस्थिती फार गरीब आहेत म्हणा, म्हणजे काय आर्थिक रूपाने कमी आहेत आणि त्यामुळं आई वडील कष्ट करून पैसा कमवतात आणि मग ते घरात असणाऱ्यांना जेवढं पुरेल तसं काय म्हणायचं, घर चालतंय पण तुमचे वरचे असतात ना खर्च, काय म्हणायचं त्याला, शौक, विषय भोग, हे ते देऊ शकत नाहीत. आणि त्या मुलींना, त्या घरातल्या मुलांना काय इच्छा, आपल्याला इतरांसारखं सगळं मिळावं आणि ते कष्ट केलं तरी सुद्धा त्यांना तितका पैसा पुरत नाही. तर ती मुलं इतरांचं सुख पाहत आहेत, इतरांचे भोग पाहत आहेत आणि ते काय करायला लागले, त्यांच्या आईवडिलांना ते नावं ठेवत आहेत. तुम्ही आजपर्यंत जन्मल्यापासून आम्हाला काय केलं, पूर्वा म्हणली का कधी? नाही ना, आस्था म्हणायचं एकदा, म्हणजे जा म्हणतात घराच्या बाहेर मग आमच्याकडे यायचं म्हणजे ती मुलं त्यांच्या आईवडिलांना कोसू लागली की तुम्ही आजपर्यंत आम्हाला काहीच दिलं नाही. आणि मग ते कोसल्यावर काय मिळणार आहे, परत काय येणार? म्हणून तिथं त्यांना सांगितलं की तुम्हाला ते आई वडील कोण दिले, तशीच परिस्थिती कोणी दिली, कोण तसा संयोग दिला, कोणी सुखी दुःखी बनवलं, म्हणजे तुम्ही केलेले आहेत ना परिणाम, तुम्ही केलेले कर्म आहेत. तर द्यायचंय का खुर्ची? म्हणून सांगितलं की तुम्ही तुमच्या परिणामांना भोगता आणि तशा रूपानेच तुम्हाला तसे उदय पुन्हा प्राप्त होतात, तसा संयोग प्राप्त होतो. त्या आईवडिलांचा किती दोष आणि त्या मुलांचा किती दोष, कोण दोषी आहे त्याच्यामध्ये? आईवडिलांना तर कष्ट आहेत, म्हणून म्हटलं होतं एकदा, सांगितलं वर्णिजींनी काय, तुमच्या घरामध्ये जे काय आय होती ना, इन्कम तुमचं काय सनी भैया, तर ते सगळ्यांचं पुण्य कॅल्क्युलेट करून आलेलं असतं. जेवढे मेंबर्स आहेत ना घरामध्ये तुमच्या, तेवढ्या सगळ्यांचं पुण्य आणि पाप मिळून आय होत असते. काय म्हणते पूजा, की एखादा पापी जीव असेल ना तर त्याच्या निमित्तात धनाला गळती असते घरातून, म्हणून त्याला लवकर दीक्षा घे म्हणायचं. ते कोण आहे माहीत नसते म्हणून आपणच घ्यायचं. तर असं झालं एकदा, काय त्यांनी एका यात्रेला गेले होते हो, गाडी भरून माणसं सगळी बसमधनं, आणि त्या गाडीवर मध्ये कोणीतरी ज्योतिषी होता. असल्याला कधी घेऊन फिरत जाऊ नका. आणि ते ज्योतिषीला सगळेजण जाऊन विचारले की आपलं कळलं जेव्हा की ह्याला भविष्य कळतं, काहीतरी ते रेषाबिषा कळतेत, म्हणलं की गर्दी सगळी त्याच्या बाजूलाच असती. आणि मग ते सगळ्यांचं भविष्य बघितल्यावर त्यांनी सांगितलं की या गाडीला ॲक्सिडेंट होणार आहे, माहीत आहे का? थांब ग बाई, तो एकदम क्लायमॅक्सच घालून टाकते. तर त्यांनी सांगितलं की गाडीवर वीज पडणार आहे आणि सगळेजण मरणार आहे, पण ह्याच्यामध्ये कोणाचं तरी पाप आहे, सगळे पापी नाही आहेत, किंवा कोणाच्या तरी पापाच्यामुळं असं होणार आहे. असं म्हटल्यावर आता सगळे घाबरले की तो पापी कोण? मी तर नसणारच असंच सगळ्यांचं म्हणणं का, मी लय पुण्यवान, लय भारी, लय धर्मात्मा, असं असती सगळ्याची मान्यता.
त्यामुळं आता काय झालं, ती गाडी निघाली तर सारखं विजा चमकायला लागल्या आणि सगळ्यांना छाती दडदड सगळ्यांच्या. का बरं? पडायला लागली होती वीज, पण कुठं थोड्या शेजारी पडली, कधी मागं पडली, असं अनेक वेळा झालं. आणि मग ह्यांना आता सगळ्यांना ज्योतिषावर पुरा भरोसा, म्हणले खरंच पडणार आहे. कुठं पडणार आहे? गाडीवर. मग आता सगळ्यांचं ठरलं, म्हणलं आम्हाला मरायचं नाही आहे, ते कोण पापी आहे ना त्याला बाहेर काढा. कसं काढायचं? म्हणलं परीक्षा करायची आता. म्हणले विजा कसं चमकायले बरोबर टाईम इंटरवलनी थोड्या थोड्या वेळाने. म्हणले गाडी थांबवली एके ठिकाणी आणि सांगितलं एक एक माणूस जायचं आणि दूर ते खडा वृक्ष आहे ना तिथं जाऊन थांबायचं. म्हणले जर त्याचं पाप असेल तर त्या झाडावरनं त्याच्यावर वीज पडणार आणि तो मरणार, आपण सगळेजण वाचणार. असं म्हणत काय झालं, आता सगळ्यांचं ठरलं ठीक आहे काय करणार ना, सगळे मरण्यापेक्षा म्हटले त्या पापीला बाहेर काढाच. हां तर काय झालं, एक 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 करत सगळ्यांच्यावर बारी आली. आता एक गेला की सगळ्यांना वाटलं आपण सगळे वाचणार, तिथं वीज पडणार. पण पडली नाही वीज, दुसरीकडेच पडली. म्हणल्यावर तो पापी नाही. तो येऊन बसला, दुसरा गेला, दुसरा पण गेला तरी वीज दुसरीकडे पडली, तिथं नाही. इतक्या विजा पडत असतात का? तर सगळी गोष्टच असं करत करत किती जण बसमध्ये? 50 जण. आणि आता 49 जण झाले. सांगा शेवटच्या माणसाच्या डोक्यात काय विचार? ज्योतिषीच होता काय? नाही नाही, ज्योतिषी पण जाऊन आला होता काम. तर ते जो राहिला होता ना, नाही नाही बस ड्रायव्हर नाही, तर त्यांच्या सगळ्यात जो एक राहिला होता ना, सगळे मिळून त्याला कोसू लागले. काय? तूच पापी, तुझ्यामुळं असं झालं, आम्हाला किती आम्ही सहन केलं, इतक्या वेळपर्यंत सारखं वीज पडली आणि सारखं आम्हाला भोगावं लागले. जा म्हणले, आमच्यामध्ये नाही राहायचं तू. हां आता ते काय म्हणायचं त्याचं, स्वतःला तो स्वतः पण असं ॲक्सेप्ट झालं ना, आता एवढे सगळेजण नाही जाऊन पण नाही पडली वीज, म्हणजे मीच पापी आहे असं त्यांनी आता धरून धारणा घेऊन आपलं सगळ्यांना शेवटचं गुड बाय करून जाऊन ते झाडाखाली जाऊन उभारला आणि वीज पडली. कुठं पडली हो? गाडी बसवर वीज पडली, माहिती आहे का? काय झालं? ते एकटं पुण्यवान होतं, बाकी सगळे पापी होते. तो ज्योतिषी नव्हता त्या. म्हणजे म्हणायचंय काय, सगळ्याचं पुण्य पाप कॅल्क्युलेट होत असतं, जे काय तुम्हाला इन्कम होणार त्याच्यामध्ये. म्हणून असं कर्तृत्व नको की मी कमवलो किंवा मी इतकं कष्ट केलं म्हणून मिळते, असे भाव नकोत. किंवा मी मॅनेज करतो, मी सगळं काटकसरीने वापरतो, मी सगळं हँडल करतो म्हणून सगळं चांगलं चाललंय, असं नाही आहे. एखाद्या वेळेस जर पापाचा उदय आला तर त्या निमित्तात सगळं धन जातं घरातलं. मग तिथं कोण हो? तुम्ही नाही कमवलं का, तुम्ही नाही सांभाळलं, सगळं करून पण एखाद्याला रोग झालं तर सगळा पैसा असा जातो हातातनं. म्हणून सांगितलं की पाप आणि पुण्याच्या नुसार आय आणि व्यय आहे. म्हणून तिथं आपलं कर्तृत्व नको, ज्याला त्याला आपल्या आपल्या परिणामांनुसार आपल्या आपल्या भवितव्यानुसार प्राप्त होणार आहे. म्हणून स्वयं करतो तर स्वयं तसं फळ भोगावं लागतं. म्हणून कशामध्येही आपलं अभिमान नको, गर्व नको. म्हणा एकदा आता, चिंतन झालं माझं झालं. जीवनात उपयोग आहे ह्याचा. सगळे बोलून झाले. या गातीचं काय उपयोग झाला, म्हणजे काय लक्षात आलं, काम ते करतायत. मग आपण काय करायचं, पुण्यपापाच्या पाठीमागे लागायचं की त्या पुण्यपापांना रहित होण्याचा उपाय करायचा. म्हणजे काय की आपण स्वयं आपला आत्मा परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये उत्कृष्ट म्हणजे अनंत शक्ती आपल्या आत्म्यामध्ये. मग त्या अनंत शक्तीचा उपयोग आपण स्वभावाला जाण्यासाठी करायचा. पराकडे लावला तर ती आपली शक्ती ऱ्हास होते, स्वभावाकडे आला तर आपली शक्ती वृद्धिंगत होते. म्हणजे इथंच ते दोन्ही कला आपल्याकडे, की बाहेर जायचं की अंतर्गाव झोपायचं. हां म्हणजे कुठलेही प्रसंग होत आपण, कधी पुण्याचा प्रसंग येतो, कधी पापाचा, दोन्ही चालले आहेत खेळ. मी समाज एक हे सांगायचे 4 त्याचे आहेत, शुभोपयोग, अशुभ उपयोग आणि शुद्ध उपयोग. मग हा शुभ आणि अशुभाचा जिगजॅग सगळं चालू आहे आपलं. शुभ मग अशुभ,
शुभ अशुभ हे कधी अनामिकातून चाललेलं आहे. मग आता हे जी लाईन आहे ती शुद्धाची, ती झिगझॅग नाही आहे. मग जेव्हा ही आडवी लाईन येते ना तिथं आपण दोन्ही मुक्त होतो. मग ती कशी येणार आडवी लाईन? स्वभावाच्या समयात जाणतं त्यावेळेला त्या झिगझॅग संपला तिथं. मग तिथं आता तो झिगझॅग संपला की आपण स्वभावात आलं मी जी ध्रुव आत्मा आहे ही अनुभूती घेतली. मग पुन्हा तिथून पुढे जाणं तो जीव पुन्हा शुभाकडे जाणं, अशुभात जात नाही. हा आपला फायदा आहे. जेव्हा आपण शुद्ध स्वभावात येतो तेव्हा तिथं नियमानं आपण अशुभात जात नाही. मग महाराज काय सांगायचे की शुद्ध भावाला 2 बॉडीगार्ड आहेत, आधी शुभ मग शुद्ध पुन्हा शुभ. आणि आपण जे शुभभावाच्या पाठीमागे लागतो ना त्याला अशुभाचे 2 बॉडीगार्ड आहेत. अशुभातनं शुभात, शुभात पुन्हा अशुभ. मग अशुभाचे 2 बॉडीगार्ड पाहिजे की शुभाचे 2 बॉडीगार्ड पाहिजे आपल्याला? हां, म्हणजे सहज मिळतात. त्यासाठी वेगळा प्रश्न करावा लागेल कारण तो नियमच आहे. शुद्ध म्हणणं शुभातच जाणार. मग आपली धारा कुठं पाहिजे? शुभाकडे नको. शुभाकडे म्हणजे पुण्याची पुन्हा आपल्याला आसक्ती करायची आणि पुन्हा ते संसारात खेचणारी आपल्याला. मग कुठं राहायचं आपल्याला? शुद्ध स्वभावात राहायचं. आणि ते आपल्या हातात आहे, सहज आहे, ते काय अवघड नाही आहे. आपण अनादिकडून केलो नाही म्हणून आज गोदाजीचं एक वाक्य समस्यामध्ये की अनादि मोहाच्या वश हा जीव झालेला आहे ना, म्हणून हा जीव त्या मिथ्यात्व, अज्ञान, अविरती, असम्यामध्ये जुंपलेला आहे. आणि त्याचं फलस्वरूप त्याला पुन्हा अनंत संसार मिळतो त्याला. म्हणजे एक हा मोह आपल्याला, कुठला अनादिकाचा मोह आपल्याला नाचवतोय आणि हा अज्ञानी जीव नाचतो. काय म्हणून? मी शरीरवाला, मी घरदारवाला, मी धनवाला, मी मुलं बाळवाला, मी परिवारवाला, मी अमुक, मी तमुक. म्हणजे मी कुठं जोडलेलं असेल तर आपण अशुभ उपयोगाकडं, पराकडं. आणि त्याचं फलस्वरूप आपल्याला काय मिळतंय? स्वभावापासून दूर होतो. मी तर काय सांगितलंय? यश स्वयं स्वभावाप्ती अभावे कृष्ण कर्मणा. स्वभावाची आपली म्हणजे प्राप्ती ज्या होते त्या समयात आपल्या संपूर्ण कृष्ण म्हणजे संपूर्ण कर्मांचा अभाव होतो. म्हणजे या जीवामध्ये दोन्ही शक्ती आहेत. अनंत संसारामध्ये रुळून राहायचं की यातनं पार हलकवून आता मी तुझ्याशी चर्चा ना कसा हा वर जातो सिद्धालयापर्यंत. ते कापूस भिजलेला असतो तोपर्यंत तो खाली असतो आणि तो सुकला की हलकवून वर होतो ना. तसे भावकर्म, द्रव्यकर्म, लोकर्मांचं आवरण दूर झालं की हा आपला अमूर्तिकात्मा एका समयामध्ये जाऊन त्या सिद्धालयापर्यंत पोहोचतो. मग त्याच्या पुढं का जात नाही त्याची चर्चा झाली. धर्मास्ती काया भावात, धर्मास्तिकाचा अभाव असल्यामुळे त्याच्या पुढे तो जात नाही. राहणार लास्ट लोकाकाशाच्या अंतभागी, लोकाग्र विलसे म्हणतो ना आपण पूजेमध्ये. तर त्याप्रमाणे हा तिथं जो स्थिर होतो. मग आता तिथं स्थिर आहे पुन्हा वापस येतो का? येत. मग अन्य मत म्हणतात की अनंत काळ गेला पुन्हा तो सिद्ध पुन्हा संसारात येतो अवतार. मग हां म्हणजे पुन्हा संसारात येतो म्हणजे पुन्हा दुःखात येतो ना. मग इथं आपल्याला काय प्रश्न पडतो आपल्या जैन मतवाल्यांना? मग एवढा पुरुषार्थ करून, एवढा खटपट करून, एवढा आपण त्या कर्माची निर्जरा केली, सिद्ध झालं आणि पुन्हा संसारात मग कशा खटपट करा? मग इथं आहे ते ठीक आहे, पुन्हा अनंताला पुढे इथं राहणार. पण ही प्रक्रिया होत नाही. त्याला उदाहरण काय? तूप. तूप जेव्हा सिद्ध होते तेव्हा त्या तुपाचं पुन्हा दूध होतंय का? दही होतंय का? ताक होतंय का? काय होतंय ते? तूप ते तूपच राहते ना अनंत काळपर्यंत. तसं ते सिद्ध एकदा बदले की सिद्धच होतात. म्हणून ह्या कर्माचा क्षय करण्यासाठी एकच आहे की आपला स्वभावाचा आशय आणि तो सहज आहे. कारण आपल्या बरोबरच आहे, त्याला कुठलं बाहेर आणायचं नाही काय. फक्त आपण त्याचा अवलंबन घेणे हा आपला अपराध आहे. अपराध म्हणजे आम्हाला सांगतात ना आपण म्हणजे दूर, राग म्हणजे आराधना, निजा आराधनेपासून दूर होणं म्हणजे अपराध. आणि स्वभावाची आराधना चोहोबाजूने, हा म्हणजे चोहोबाजूने, राग म्हणजे आराधना करणं, स्वभावाला जाणणं हे आपलं प्रयोजनभूत कार्य. मग ते जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या दुःखापासून आपली मुक्ती होते. म्हणजे ह्याचे मुक्ताचे पण प्रकार आहेत ना, एक दृष्टीमुक्त, एक नंतर मोहमुक्त. आता दृष्टीमुक्त म्हणजे आता जे चतुर्दुर्गसावरती ते काय बरं त्या मिठापासून नाही झाले म्हणून त्यांना काय म्हणलं? दृष्टीमुक्त. मग त्याप्रमाणे आता हे मुनीराज आहेत, आता गृहदाते हे केले, त्या सगळ्यातनं मुक्त झालेले आहेत म्हणजे संसारच्या जंजाळात मुक्त झाले. आर्यंत भगवान जीवनमुक्त आहेत आणि नंतर 14 आपण देहमुक्त होतो आणि सिद्ध भगवान संपूर्ण मोहमुक्त होतात. संपूर्ण देहमुक्त सिद्ध, देहमुक्त सिद्ध होतो. म्हणजे क्षीण मोह जिथं होतं तिथं मोहापासून मुक्ती होते आणि आर्यंत असं प्राप्त होते.
आणि मग संपूर्ण कर्मांनी रहित तो सिद्ध होतो. म्हणजे ही प्रक्रिया चालू करण्याच्या आधी आपण आपल्यामध्ये स्वीकार केला पाहिजे. म्हणजे एक समयाचा कर्मबंध, एक समयात आपण जे औदिक भाव करतो तिथं 7 प्रकारच्या कर्मांना बांधतो एका समयात. म्हणजे ही पण आपली शक्ती कशी वेस्ट चाललेली आहे. जी शक्ती आपल्या स्वभाव आणून त्या कर्मांना क्षय करू शकतो आपण. एक समयपूर्वक बाळतो, एक समयपूर्वक निघून जातात. ही तर चाललेली प्रक्रिया. पण कुठपर्यंत जोपर्यंत आपण विभाव देतो पर्यंत. आळंदकरांनी फार छान सांगितलं, एका समयात 7 कर्म बांधतो पण आणि 7 कर्मांचा 8 कर्मांचा अभाव पण करू शकतो. हां, सामर्थ्य आपलं आहे. मग तेच त्यांनी सांगितलं. एक धवलाचं अध्ययन चालतं एकदा, तर म्हणाले ज्या समयात हा स्वभाव सन्मुख होतो, जीव स्वभावामध्ये स्थिरता करतो, त्या समयात तो त्या एक समयबरोबर त्याला बांधत नाही. मग अशी सावधानता आपल्या सतत असली तर किती. कारण हा संसार म्हणजे आपले परीक्षा केंद्रच आहे. आता मुलांच्या परीक्षा चालत म्हणतो आपण, तेवढा अभ्यास करा, तेवढा परीक्षा देऊन पुढच्या वर्गात जा. आपली परीक्षा प्रति समयाला चाललेली आहे. मग त्यामध्ये आपण फेल व्हायचं का पास व्हायचं आपल्या हातात आहे. त्या कर्माच्या उद्देशी एकरूप झालो की फेल, आणि कर्माचं भिन्न आपल्या स्वभावामध्ये राहिलो, ज्ञातादशा राहिलो, चला पास. मग पुढं आपली मग प्रगती सुरू होते. मग पहिली प्रगती म्हणजे चतुर्थ गुणस्थान प्राप्त करायचं आपल्याला. भले अविरती आहे, पण तिथं महाराजी काय सांगतात, अचारित्र आणि कुचारित्र, अचारित्र. भले तिथं अविरती आहे, हां नाही, अचारित्र का म्हटलं तर व्रत संयम नाही म्हणून अचारित्र म्हटलं. मग तो तिथंच राहत नाही, तो त्याची धडपड कुठं होते, पुढं जायची असते. मग महाराज एक शब्द वापरायचे की चतुर्गुणस्थावरतीला खंतरूप चारित्र असते, की मी व्रतसंयम घेत नाही, ही आत खंत सतत टोचत असते त्याला. मला व्रती व्हायचंय, मला प्रतिमा धारण करायचे आहेत, मला मुनी व्हायचंय. पहिली आतली श्रद्धा काय, मुनी व्हायचंय. मग मुनी झाल्यानंतर मग तो पुढचे सगळं चारित्र प्रगट होणारच ना. पण त्याच्या मुनी व्हायची जेव्हा भावना करतो तेव्हा देश चारित्र येते आपल्यामध्ये. काय मुनी व्हायची जेव्हा भावना करतो तेव्हा देश चारित्र येते आपल्यामध्ये. जर मुनी व्हायची भावना नसेल तर आपला सावपणा पण संभवत नाही. म्हणून काल आम्हाला सांगितलं ना, म्हणून मुनी व्हायचं आपल्या कालचं दुपारच्या प्रवचनात. तर मुनी व्हायचे भाव आपल्याला सतत पाहिजे. अनंत काळ आपण सगळ्या संसारामध्ये गेला, प्रत्येक भावामध्ये जायचं, पुन्हा संसार नवीन मांडायचा, तो खेळ खेळायचा, मग खेळ संपला की निघून जायचं. काल गोष्ट फार छान सांगितली गोदाजीने. काय सांगितलं की एक राजा असतो आणि त्याच्या दरबारात सगळे शहाणे लोक असतात. मग एक त्यांना मूर्खाधिराज पाहिजे असतो त्यांना. मग एक शोधून आणतात आणि त्याला मूर्खाधिराज म्हणून पदवी देतात. आणि तो बिचारा मूर्खच असतो. मग त्याला काय ते चांगले हेच वाटणार की पदवी म्हणजे. आणि मग असंच दरबारातल्या सगळ्यांचं मन रंजवायचं काम तो करत असतो, कर्मणूक. मग असं होतं होता, राजा वृद्ध होतो आणि त्याची आता शेवटची यात्रा आली. आता मग सगळ्यांचे धाडपड सगळे चाललेले तिथं. मग हा विचारतो की राजेसाहेब कुठे निघालेत काय. होय चालले, ते यात्रेला चालले सांगितले. मग सगळे सैनिक पण बरोबर जाणार काय, ते राजाला विचारतो. तुमच्या नाही सैनिक पण बरोबर येणार नाही. मग तुमचा परिवार बरोबर येणार आहे का. नाही येणार, कोणी परिवार पण बरोबर येणार. मग अशा कुठल्या यात्रेला तुम्ही चाललात बरं. तर माझी अशी यात्रा की तुम्ही पुन्हा वापस येणार नाही. मग हे सगळं राजवैभव काय करणार तुम्ही. तर म्हणाले नाही हे इथंच राहणार. मग म्हणाले की हे सगळं मग तुम्हाला कधी कळालं. मला लहानपणापासून माहिती आहे की जो आम्ही जन्मला आहे तो कायमचं नंतर निघून जाणार आहे. मग काय करतो, आपल्या गळ्यातला पट्टा काढतो. म्हटलं मी मूर्खाधिराज आहे, तुम्ही महामूर्खाधिराज आहात. लहानपणापासून माहीत होतं तुम्ही हे राज्य केलं, एवढं वैभव सगळं पसरवलं, सगळं एवढं हे केलं आणि एवढं कळून मी सोडून जाणार आहे, तरी पण ह्याच्यामध्ये रमला. मी मूर्खाधिराज आहे, तुम्ही महामूर्खाधिराज. पण त्याच्या गळ्यात दिसत ते पदवी घालून टाकली. मग त्याचे डोळे उघडले, अरे होय की. मग म्हणाले ते महामूर्खाधिराज राजाला स्वीकारलं, आम्ही काय होत. हां आमचं तोच चाललेला आहे अपराध. सगळं करतोय जगात, आपण सगळे बघतो, दृश्य सगळे करतो, पण स्वीकार होते आपल्यामध्ये. मी त्यापासून वेगळा आहे असं जाणतो. त्या विष्णुदेशमुखमध्ये येणारे गाता ते तो झाडावर बसलेला आहे, जंगलाला आग लागलेली बघतोय आणि सगळ्या ती हरणं जळाली, ते हे जळाले, ते पपरुष जळाले, पण ह्या झाडाला पण आग लागणार आणि मी पण जळणार हे विसरतोय. कोण, हा महामूर्खाधिराज. म्हणजे या संसारातले सगळे कसं आपल्याला काहीतरी धडा द्यायला आले असं. संसार एक शाळाच आहे, आपल्याला पाठशाळाच आहे. पण आपण शिकलो तर
शिकलो नाही तर काय? जे अनाधिकांचं केलं तेच पुन्हा संस्कार गिरवणार आपण. आणि आता आपल्याला अशी वेळ आलेली की आता आपण उत्कृष्टतेने आपण आत्मसाधना करू शकतो. आपल्या सगळं सानिध्य मिळालेलं आहे. भले म्हणे पंचम का असू दे, तो काय आपला बिघडवत नाही आहे. सातव्या गुण सापडत जाऊ शकतो म्हणे जीव. तुमच्या सगळे मुली जर झाले ना, तुम्ही सातव्या गुण सापडत जाऊ शकतो. होणार आहेत. हां हो ना, म्हणजे एवढी प्रगती करू शकतो. काय कमी अजून आम्ही लेच खंडात नाही आहोत. जिथं धर्म नाही अशा ठिकाणी आपण फॉरेन कंट्री म्हणतात तिथं तर नाही आहोत. आपण अशा देशात की आपल्याला सगळीकडून देवशास्त्र सान्निध्य आहे. ही जिनवाणी ऐकायला मिळते. तुमच्या ऐकायचे भाव आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाही तर जिनवाणी चालूच आहे सगळीकडे, प्रवचन अमुक तमुक, पण ऐकणार दुर्लभ आहेत ना. कुणी ऐकतो, कुणी विरळा. योगसारमध्ये आले ना, तत्व सांगतो कुणी विरळा, तत्व ऐकतो कुणी विरळा, तत्व जगत असे कुणी विरळा. तत्व ऐकतो पण जगणारा विरळाच आहे या जगामध्ये. आपल्या जीवनात आपण हे जे एक गाथा आहे, उत्कृष्ट गाथा आहे देशमध्ये, त्या गाथेमध्ये एक सिद्धांत असतो आणि एक दृष्टांत असते. प्रत्येकामध्ये एक उदाहरण दिलं की कोणी आपल्यावर क्रोध केला तर आपण काय करतो, तर त्या क्रोधीला आपण पुन्हा त्याच्यानं उत्तर देतो आपण. तर तिथून त्यांनी काय सांगितलं, नांगराचं उदाहरण घेतलं. ते नांगराची काय असते रचना, त्याचं कुठं फाटावर पाय पडला की ते नांगरा आपल्यावरच उलटून पडतं. त्याचं उदाहरण दिलं एका गाथेमध्ये. म्हणजे जेव्हा आपण आपल्यावर क्रोध करणार आपण क्रोध करतो तेव्हा काय होते आपल्याला, आपण आपल्या पायावर तो नांगर मारून घेतो. म्हणजे आपलं नुकसान होतं की फायदा होतो. मग क्रोधाचं तर आपण क्षमेने द्यायचं. ह्या सगळ्या जे आपले उदय आहेत ना, तिथं आपण शांती समता हे जे शिकलोत ना त्याचा आपण प्रॅक्टिकल उपयोग करायचा. मग खरं जीवन आपलं सुखमय होणार आहे. म्हणून त्यासाठी आपली चिंतनधारा सतत पाहिजे. सध्या हे तत्वज्ञान शिकतो ना, त्याचं आज चिंतन मग सतत पाहिजे. मग त्या प्रसंगात आपण मग फरमवतो की आपण असं आता इथं आपण हे आलाय उदय माझाच आहे आणि मी इथं कशाय करणार नाही. आपोआप पण त्यामधनं तरुण निघतो. कशा केलं पुन्हा मग तो स्वयं वाढतो ना, पुन्हा आपल्याला तो भोगावा लागतो. असं मी काल पुन्हा सांगितलं. म्हटलं हे संयोग वाढवायचं आहे का काय करायचं आहे. समोरची व्यक्ती आहे ती आपण गुरुजन त्याला केले उपद्रव त्याप्रमाणे तो करतोय तो. मग आपण त्याप्रमाणे जसं उत्तर दिलं तर पुन्हा पुढच्या जमी संयोग नक्की ठरलेला आहे. मग पुन्हा उपद्रव आहेत. आपले सगळे प्रतिमानवी उदाहरण घेतलेत ना की ज्यांनी आता त्या पार्श्वतांच्या जीवाला त्या कमठाकडे एवढा उपसर्ग का झाला, किती भावाचं ते वैर फेड झालं, ते किती गोष्टी सांगतात दोन्ही आम्हाला. ह्याच्यावर आपलं भयभीत वाटलं पाहिजे. नाही बाबा आता मला कुठल्याही जीवाशी मला मनामध्ये वैर धरायचं नाही, कुणाशी राग नको, द्वेष नको, कुठलेही विकल्प नको, मोह पण नको. कारण हे सगळं नाटक खेळतो आपण. आता मला यांच्या सगळ्या समता भाव धरायचे, त्यांच्यामध्ये सिद्ध भगवान बघायचे. ती गाथा आहे ना, जारिसिया सिद्धप्पा भोमल्ली तारिसा मोंती जीव तारिसा मोंती काय जर मरण जन्म मुक्का अठ्ठ गुणालंकिया जेण. मग प्रत्येकामध्ये आपल्याला तो सिद्ध भगवान दिसला पाहिजे. हे सगळे जसे सिद्ध आहेत ना जारिस्या, त्याप्रमाणे हे सगळे भौमल्य म्हणजे भगवान लीन असले जीव त्याप्रमाणेच आहेत. मग सिद्ध स्वरूपी आपल्याला दर्शन झालं ते समोर प्रत्येक व्यक्तीमध्ये. मग कुणाशी द्वेष वाटणं, कुणाशी मोह, कुणाशी राग होणार. आणि ते जीव कसे आहेत तर जन्म जरा मरणाने मुक्त आहेत आणि अष्टगुणांनी अलंकृत आहे. ही दृष्टी आल्यावर आपली दृष्टी किती उदात्त होते. म्हणून मला ज्ञानीचे 3 अलंकार काय सांगले, धीर, उदात्त आणि अनाकुल. ही उदात्तता आहेत आपल्याला तत्वज्ञानसमोर. असं तर आपल्या जीवनात आपण कर्मापासून मिळवायचं मार्ग. जाणा, जो जाणीवेत येत आहे त्याला जाणायचे. हा मी जाणणारा स्वयं सिद्ध स्वरूप आहे. अनंत सुख स्वरूप आहे हा मी. निर्विकल्प आहे हा मी. जाणतो आहे तोच मी आहे. अशब्द स्वरूप आहे. मोह